वजन कमी करायचा आजचा दिवस आहे 8वा म्हणजे डे 8 आहे. मी जिममध्ये आले. आज शुक्रवार असल्या कारणाने आज शुक्रवार आणि आठवड्यामध्ये 2 म्हणजे सोमवार आणि शुक्रवार असे चेस्ट वर्कआउट असतं. तर आज शुक्रवार आहे तर चेस्ट वर्कआउट करणार आहे. पण त्याच्या आधी दिवसाची सुरुवात झाली गरम पाण्यापासून. मी आता तुम्हाला माझं सगळं डेली रुटीन दाखवत आहे. जसं की मी कोणत्या कोणत्या एक्सरसाइज करते किंवा वजन कमी करण्यासाठी माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खाणं पिणं असतं एवढं शेअर करत असते. तर उठल्यावर सकाळी 2 ग्लास पाणी पिले गरम, त्याच्यानंतर बदाम खाल्ले आणि नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ना 1 कप चहा घेतला, कारण की आज उपवास आहे आणि चतुर्थीच्या दिवशी मग बाकीचं काही खाता येत नाही, आपल्याला उपवास करावा लागतो. म्हणजे असं तरी होतं माझं की आता वर्कआउट चालू आहे माझं, तर मग मला डाएट पण चालू आहे. याच्यामध्ये उपवासाला काय खायचं हा मोठा माझा पण म्हणजे माझ्यासाठी पण मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळेच मी सकाळी 1 कप गुळाचा चहा घेतला. 1 कप म्हणजे मोठा ग्लास आहे, म्हणजे मोठा कप आहे पण त्यात अर्धा. त्याच्यानंतर शेंगदाणे खाल्ले आणि 1 राजगिऱ्याचा लाडू खाल्ला. परत आता जिमला जायचे म्हणून त्याच्या आधी पेरू खात होते, पण पेरू एवढा गोड नाही आहे, तर म्हटलं ठीक आहे चला तेवढा खाल्ला. नंतर जिममध्ये आले, चेंज वगैरे केलं, म्हटलं चला आता चेस्ट वर्कआउट आहे तेच मला सगळं करायचं आहे, तुम्हाला पण दाखवते. चेंजिंग रूमच्या नंतरच आमचा असा जिम एरिया आहे, खूप मोठी जिम आहे. तिकडे आल्याच्या नंतर वॉर्मअप केलं 10-5 मिनिटं, त्याच्यानंतर पुशअप्स मारले. आता पुशअप मारताना तुम्हाला काही दाखवलं नाही, कारण की मलाच परफेक्ट मारता येत नाही. फुल पुशअप्स मला मारता येत नाही, मी हाफ मारत असते. तर त्याचे 3 सेट मी केले. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मला चांगलं जमलं ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता इथं चेस्ट वर्कआउट करण्यासाठी मी 5चा डंबल घेतलेला आहे आणि इंक्लाइन लावलेला आहे. म्हणजे जी बेंच असते ना तर ती इंक्लाइन डंबल चेस्ट प्रेस असं म्हणतात, एक्सरसाइजचं नाव आहे. तर इंक्लाइन म्हणजे वरती असं लावलं आहे आणि जर फ्लॅट म्हणजे जर आपल्याला बेंच लावायची असेल त्याला फ्लॅट बोलतात आणि थोडं असं वरती लावलं ना त्याला इंक्लाइन बोलतात. तर तीच एक्सरसाइज मी करते. पहिल्यांदा 5चा डंबल घेतला आहे, आता मला परफेक्ट जातो म्हणून 1 सेट मी 5ने केला. आता त्याच्यानंतर पुढे वाढवत असते, जसं की 7.5, 10चा तर मला अजून जमत नाही. तर बघू शकता इथं आता 7.5चा घेतला. वजन कमी करण्यासाठी मी घरीच खूप सारे प्रयत्न करते, डाएट करते आणि डाएटने माझं 7-8 किलो तर असंच घरी कमी झालंय. पण मी जिमला याच्यासाठी येते, मसल लॉस झाला नाही पाहिजे. जेव्हा पण आपण वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये असतो ना तेव्हा डाएट करून, फक्त डाएट करून म्हणजे आपण आपलं पोट मारून आणि थोडंफार खाऊन आणि मग त्याच्यामध्ये प्रोटीन असेल तर ठीक आहे, पण खरंच वजन कमी करण्यासाठी जर डाएट करत असाल ना आणि बिलकुल वर्कआउट करत नसाल ना तर तुमचं मसल लॉस एवढा होणार आहे ना की बस. आता मला एवढं काही सांगता येत नाही किंवा एवढी परफेक्ट मी पण नाही आहे, पण मला ते जाणवतं. मी खूप विचारपूस करून हे केलेलं आहे, व्हिडिओ पण खूप सारे बघितलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की वर्कआउट हेवी असलाच पाहिजे. म्हणजे 80% डाएट असेल ना तर 20% तरी वर्कआउट केलाच पाहिजे. मग चालणे असू दे, घरच्या घरी दोरीच्या उड्या वगैरे किंवा इतर एक्सरसाइज असल्या पाहिजे. पण माझ्याच्याने घरी बिलकुल करणं होत नाही म्हणून मी जिममध्ये येते. तर मला काय अशी माणसांसारखी बॉडी नाही बनवायची आहे, पण एवढं जेवढं करतोय ना त्याने सुद्धा आपला मसल चांगले टोन म्हणजे नाही का आपली बॉडी टोन होती, छान दिसती आणि मला असंच हवं आहे. असं नाही की वजनच कमी करायचं आहे, हो वजन पण मला कमी करायचं आहे. 60-65 पर्यंत मला माझं वजन ठेवायचं आहे. 62, 63 किंवा 64 म्हणजे 60 पासून 65च्या आधी माझं वजन आहे ना तिथंच मी मेंटेन करणार आहे. तेवढं असलं तर ठीक आहे, पण मला बॉडी पण टोनमध्ये पाहिजे, बॉडी पण मला छान अशी दिसली पाहिजे. तर त्याच्यासाठीच मी आहे ना जिमचा वर्कआउट करते, जिममध्ये येते. घरी माझ्याच्याने बिलकुल व्यायाम होत नाही. मी घरी खूप प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला होत असेल ना तर नक्की डाएट करा आणि घरी वर्कआउट करा. जर तुम्हाला होत असेल तर घरी करण्यासाठी पण खूप सारे वर्कआउट आहेत. पुढे मला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवल. आता सध्या तरी माझंच तुम्हाला रुटीन दाखवत आहे, जे की मी माझं पूर्ण दिवसभरामध्ये करते. ते माझ्या स्वतःचीच एक्सरसाइज सगळं करते, व्हिडिओ वगैरे बघते. वाटलं तर ते जिममध्ये ज्या जुन्या आहेत त्यांना विचारते किंवा आमचे ट्रेनर आहेत जिमचे त्यांना विचारते. पण मी पर्सनल ट्रेनर लावलेला नाही आहे आणि याआधी पण लावला नव्हता आणि अजूनसुद्धा लावलेला नाही आहे. तर मी माझं स्वतःच करते. चुकलं तरी मी परत एकदा मोबाईलमध्ये बघते किंवा शेजारच्यांना विचारते बरोबर आहे का, जर माझ्या आसपास कोणी असेल तर तसं तर मी अजून ट्रेनर वगैरे लावलेलं नाही आहे. ट्रेनर या गोष्टीसाठी लावायचा असतो की आपल्याला कुठल्याही एक्सरसाइजचं नाव माहीत नसतं, आपण बरोबर करतोय की नाही तेच पण माहीत नसतं, त्याच्यामुळे ट्रेनर लावला पाहिजे. पण मी तरी सध्या लावलेला नाही आहे आणि डाएटसुद्धा मी माझं स्वतःच घेतलेलं आहे, जे माझ्या बॉडीला सूट होईल, जेवढं माझं भूक म्हणजे माझं पोट भरेन ह्या हिशोबाने मी माझं स्वतःचं डाएट घेते. आणि वर्कआउटसुद्धा जिममध्ये मी माझं स्वतःच पर्सनल करते. मी कोणताही असा जिम ट्रेनर लावलेला नाही आहे. इतरांना विचारते, चुकलं तर विचारते, खूप सारे व्हिडिओ बघते दिवसभरामध्ये आणि आमचे जे पाठीमागे दिसते ते ट्रेनर आहेत त्यांनासुद्धा विचारत असते. पण पर्सनल ट्रेनर मी लावलेला नाही आहे, त्याच्यामुळं माझं कधी चुकू पण शकतं. पण जेवढं मला वाटतंय ना त्यात मला माझ्या बॉडीमध्ये बदल दिसतो. त्याच्या आधी जेव्हा मी वर्कआउट म्हणजे करत होते आणि जेव्हा मी डाएट करत होते ना तेव्हा माझ्या डाएटमध्ये एकच फॉल्ट होता की माझी डाएट चुकत होती.
हां, मी प्रमाणात थोडं खात होते, खूप 100% खात नव्हते. 80% माझं जेवण असायचं, खूप कमी जेवण असायचं. पण त्या जेवणामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीच त्याच्यामध्ये प्रोटीन नसायचं. ही माझी चूक होती सगळ्यात पहिली. तर माझा डाएट आता मी सुधारला आहे बऱ्यापैकी. तसं मी अंडी खाते, पण चिकन, मटण वगैरे खात नाही, त्याच्यामुळे मला प्रोटीन भेटत नाही. आज उपवास आहे, आज त्याच्यामुळं चतुर्थी काकडी आहे, घेतली एक त्याच्यामुळे माझं दात आणि असं आहे. साबुदाण्याची त्याच्यामध्ये खिचडी फक्त आहे दही घेतलंय, काकडी आणि घेतली, एक खिचडी वाटी दही घेतली. घेतलंय. आता आज आज चतुर्थी उपवास असल्यामुळे ना असल्यामुळं दिवसभरात अजिबात प्रोटीन माझ्या दुपारचं शरीरात असं गेलेलं जेवण नाहीये. आहे. तर म्हणजे सकाळी नाश्ता या तर काही प्रॉपर जेवायला. झाला नाही. त्याच्यानंतर दुपारी जिमवरून आल्याच्यानंतर डायरेक्ट खिचडी बनवली. आम्ही सकाळी भिजत घातली होती आणि तेच मी आता खाणार आहे. आणि उपवास महिन्यातून एकदाच चतुर्थी येते, इतर उपवास असतात, पण मी जास्त काही उपवास करत नाही, म्हणजे फास्टिंग जास्त करत नाही. व्यवस्थित खाते पिते. आता संध्याकाळचं ताट माझं असं आहे, चतुर्थी आहे, उपवास सोडायचं आहे म्हणून बघू शकता. गणपती बाप्पासाठी इथं शेवयाची बदाम घालून खीर बनवलेली आहे. ती मी थोडीच घेतली, बिना तेलाच्या 2 पोळ्या आणि टोमॅटो, आणि बघू शकता डाळ पालक घेतलंय रात्रीच्या जेवणामध्ये. आता प्रोटीन म्हणाल तर डाळीमध्ये असतं, 3 प्रकारच्या डाळी आहेत, पालक पण टाकलाय भरपूर त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे प्रोटीन तर आहेच. पण तेलकट अजिबात बनवलेलं नाहीये, नॉर्मल एकदम थोडंसं तूप टाकलं होतं आणि त्याच्यावर मस्त असं बनवून घेतलं होतं. पालक चिरून मग त्याच्यात परतून घेतला आणि नंतर लसूण हिरवी मिरची टाकून आहे ना, नंतर डाळीची फोडणी दिली, मस्त डाळ शिजली, ते टाकलं. जेवण झालं, छान उपवास सोडला. त्याच्यानंतर थोडंसं चालले, सगळे भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि 1.5 तास झाला जेवणाच्या झोपायच्या मध्ये 1.5 तास गेला. त्याच्यानंतर खूप जास्त झोप आली होती, बघू शकता चेहऱ्यावर दिसत आहे, खूप थकल्यासारखं. उद्या परत जिमला जायचं आहे, त्याच्यामुळे आजच्या पुरतं एवढंच. उद्याची उद्या भेटू पुन्हा. व्हिडिओला लाईक करा. बाय.